अरे मेले का म्हणलं सगळे एक लगाना फोन नाही उचलून राहिला. हॅलो 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 काय आता आहे उचलून राहिला कोणी फोन? हा मग बोलून राहिला फालतू पैसे पैसे चला चला घाई करून राहिला. हा काय नाही जाता काय नाही जाता तिथं. हा सगळे पळाले का काय झालं समजून नाही राहिलं मला इकडे. मग आमचं डोकं काम नाही करू राहिलं इकडे भिन करू राहिला. विन करू राहिला म्हणजे मी काय विन करू राहिलो? तुम्हीच राहिले ना सगळे गेले ना. हा पहिले ते पहिले 100% सांगतो. हा मग मला काय समजून नाही राहिलं का ते? मग इतके फोन लावले तर मला समजून राहिलं ना. चॅट देऊन पहिले हो ना मग ती आम्हाला समजून राहिलं ना की हे बहुतेक गेम करून गेले का काय सांगा. हा काय रे बाबा गेम आहे का हे? हा फसवलं का काय ना? हा फिटवते का म्हणा आपल्याला कायमचे? नाही वाटूनच राहिलं मला. हो कसं आहे शिवलाल, हो बिल आलं भाऊ जास्त वाजतं 40-50 हजार. हो काहीतरी आहे ना कट कारस्थान रचलेलं का सकाळीच पळाले. हो असा अंदाज दिसून राहिला बा मला. असं भवितव्य तर मला कठीण दिसून राहिला आपला आता. बापरे मग असं जर असेल तर मग तुला जापतच आहे. त्याची गाडी नाही झाबरेची. हा ती पळाले 5 जण ही आपल्या खोलीतली सगळे पळाले. हा काय ना पळायला काय गाडी ती याची इथंच होती. मग काय जे पैदल गेले ते होय आपण येतो म्हणे आम्ही फेरफटका मारून गेले असेल एसटीने. मग काय सांगता येते? बस झालं आता लक्षात झालं माहिती का. पुरं हे अटकलच वाटते तर पळाले सगळे. नाही बाबा हो जे म्हणतं ते बरोबरच आहे राजा. हो पळाले एसटीने पळाले. मग आता कसं म्हणलं मग माय भाड्याचं कसं? हा मी भाडं तुम्हाला मागतो. तुम्हीच गाडी सांगितलेली आहे. बाबा सांगितलेलं आहे तुमच्या पण पैसे घ्या म्हणे. हो माय पैसे द्या म्हणलं तुम्ही. आता तुम्ही इथं राहा का काही करा माय पैसे पाहिजे मला. बाबा तुला पैसे देऊन आम्ही काय मग इथं काय भांडे घासू काय? थांब ना गडबड नको करून तू. हा सोचू दे ना मला जरा. भाऊ पाहिजे बा देसार बोले अटकू ताज हॉटेलमध्ये मला भांडे घासायला लावलेत पहिले तुम्ही. नाही ना ते जाऊ दे ना पहिलं जाऊ दे ना. पण आता हे तुमचे ढगले काढा राजा काहीतरी बा सोचा लागेल ना दिमागानं. हा हे आता बिल किती आहे काय आहे का? 40च्या वर बिल आहे. हा कुठून भरता? हा आहे का आपल्याजवळ किती रुपये आपल्या पैसे? आपल्या पैसे कुठे आहे पैसे? ते लक्ष्मणला दिले ते आपल्याला ते निवडणुकीत 10,000 रुपये आपण बाहेर दिले. आपल्या पैसे काय पैसे तर नाहीच म्हणा आपल्या पैसे. पण हे बा मी काय म्हणतो इथून आपल्याला कोणत्या हालतीत इथून निघणार बरं. हो नाही तर बा पुरं बिल आपल्या अंगावर आहे. हो भांड्याने घासा लागेल तर मला म्हणा तुम्ही आपल्याला. हो संडास साफ करायचे पैसे येणार आहे आपल्यावर. तर आता हे बा हे पोट्या गडबड करू नको म्हणला. हो बरोबर हिशोबाने आपापले ते कपडे बदला आणि फटकन तुझी चाबी घरी गाडीच्या अंदरची खोलीतली आणि मागा बरोबर येऊ द्या. हो चला बरोबर खुसकून आपण. हो खोमेर बाई मला काय होईल तर व्हायला नाही का. हो चला मग चला हो पाहू मग आता काय होते तर. जमलं हा चला वातावरण बरं आहे म्हणलं. काढ लवकर एक विकेट काढावं लागते आपल्याला काय. तर रे हटेल होय रप होय लवकर. कुठं हेरारी गोई. हा कुठं चालले भाऊ? हा कुठं चालले म्हणलं 4 जण? काय बोलून काय राहिला म्हणलं तू? काय बोलून राहिला? कुठं चाललो म्हणजे कुठं आम्ही? कुठं म्हणजे आता कुठं म्हणजे आता तुम्ही म्हणजे घरी जायच्या विचारात दिसून राहिलं मला. हा बाकीची मंडळी तुमची गायब आहे. एक गाडी गायब आहे. हा म्हटलं कुठं चालले तुम्ही? आता म्हणजे कसं काय पाहिजे म्हणलं भाऊ? अरे बाबा काय करा नाही का. इतक्या मोठ्या माणसावर जर विश्वास नाही बसत तर गरीबाचं काय परिस्थिती आहे हॉटेलमध्ये नाही. अरे दादा आमची मंडळी मीच पाठवून दिलेली आहे. मीच पाठवलं त्यांना. हा ते त्यांच्या गावाकडे गेलेले आहे. हा माझी गाडी आता ही आहे मोठी गाडी. हा आता आम्ही आता सध्याची थोडी निघणार आहोत. हा बिल पे करूनच निघावं लागेल ना का तसं जाता येईल का आम्हाला? तर मला वाटलं पाहून राहिला का नाही का. हो नाही पण जरासं दिसते लोफरच मला नाही का. हो ना नाही बाकीचे तर गायब झाले. हो नाही द्याव चाट याच्यावर लक्ष ठेवावं लागेल. नाही ते तसं नाही सर. पण ते कसं आम्हाला असं वाटलं की बा हा काय गडबड आहे काही असे बरेच घडतात नाही तर म्हणून वाटलं बा काही गडबड तर नाही. बरोबर आहे. कसं अनुभवाचे बोल आहे आणि तुम्ही कोणाची तरी समजा हाताखालीच काम करणार आहे. तुम्हाला काहीतरी वर उत्तर द्यास लागतील ना. असे जर पोहून गेले इतकाले बिल झाले ना आता हे कसं काय. नाही योग्य आहे. तुम्ही असंच करा टाईट ठेवा. चला येतो आम्ही थोडं बाहेर आहो फेरफटका मारता. चला म्हणलं चला काशीनाथजी चला. याच्यावर वाच ठेवाच लागते जरासा. हो कॅमेरे चेक करावं लागते याची बरोबर. हो काय याची हालचाल आहे काय नाही का. हो ना बाकीचे दादा गायब झाले हे नाही भाव गायब. बरोबर लक्षच ठेवतो याच्यावर कॅमेरे पाहून घ्यायला लागणार काय करते काय नाही तसं नाही सर. ते कसं बरेच प्रकार घडले म्हणून म्हटलं मी. सॉरी नाही काही नाही सॉरी वगैरे काही नाही. मोस्ट वेलकम. चल म्हणलं हॉटेल ये आपण बाहेर थोडंसं फेरफटका मारू चलो. लावणं चाबी लावणं काढणं लवकर काढणं आम्ही हाऊस ना मागं. हा हो गेटच्या बाहेर काढतो. हो पळतच येतो आम्ही. हा काढ लवकर. मस्त 5 देऊ का म्हणलं बाहेर जायसाठी 5 लागेल ना. तिथं 5 विचारा ना तुम्हाला. अभिन तर हे टकलं घोर करून राहिलं नाही का. अरे काय 5 कायला पाहिजे म्हणला मला. हा 5 कशाची आवश्यकता? कोण चाललं कुठं? हा कोण चाललं कुठं? मस्त फंड आहे नाही का. हो ना चाललो तर नाहीच म्हणते मी नाही का. तिथून सटकला आता इथून गाडी काढली असती. कुठं चाललो? अरे कुठं चाललो म्हणजे गाडी सुरू केली ना. हा निघाले ना तुम्ही. घन चक्कर देता बाबा. काय बोलून काय राहिला तुम्ही? कोण चाललंच कोण? गाडी फक्त स्टार्ट करून बघितली ती सुरू होते का नाही. हो त्याने एसी लावली रात्रभर चालू राहिली ते चाबी त्यालाच होती गाडीला.
मस्त मस्त आहे फंडे बाकी मस्त आहे राजा. काय नाव शिवलालची टोयगोटी नाही का ढाण्यावाज. असं ढाण्या थांब तू ढाण्या आता तुला करतो पट्ट्याचा कबऱ्या वानाच्या थांब तू. चला लवकर तिथं चला म्हणलं तुम्ही सगळे सगळे बिल पे करा निघा म्हणलं कुठं निघास तुम्हाला. सगळे सगळे पळालेले आहे मी सगळं सीसीटीव्ही चेक केलेला आहे. 2 4 3 2 1 हो मेरे भाई. तुम्ही आता सगळं आलं लक्षात माझ्या ते. लक्षात आलं ना रे. अरे मी पाठवले ना ते, मी पाठवले ना. ते मी पाठवले 1 1 2 2 पळाले सगळं माहिती आहे ना मला काय आहे काय नाही सांगू नका तुम्ही. बोलू नका शिल्लक फक्त तुम्ही बिल पे करा कुठेही जा. काही विषय नाही आमचा. अरे बाबा बिलासाठी. अरे बिल घ्या ना तुम्ही. किती झालं बिल, किती झालं, किती बनलं. हाय लगा झालं खतरनाक नाही का. दबतच नाही मुजरवानाचा. हो ना बिलकुल आहे बा. तुम्ही बिल पे करा. चला किती आता मला काय पाठ नाही आता इथं काही एक गिराईक नसती तिथं. चला तुम्ही तुमचं किती बिल होती सांगतो तेवढं देऊन द्या आणि रवाना. चला ना मग. हो चला चला. अभिन आता कुठचं बिल देतील काय करते शिवल्यावर बा. हो ना पयाल होतो रे हे टकलं मला. चला मग चला ते गाडीवाले भाऊ तुम्ही तिकडे गाडी लावून द्या तिकडे. चाबी माझ्याकडे आणा लवकर. चाबी द्या माझ्याकडे. चाबी घ्यायची नाही आता. हो बरं हो गाडी माझं घेतो. हो देतो. पाहून घ्या म्हणलं बिल पाहून घ्या. बरोबर पाहून घ्या ते. काही कमी जास्त असेल मला सांगा तुम्ही. वाचून घ्या. बापरे का बिल हो का होईल का. आम्ही एवढं तर बियाणं झालं असतं आमच्या तिघाचं बी. अरे काय बिल आहे का हे. बिल आमचं आहे का दुसऱ्याचं आहे म्हटलं. कोणाचं आहे बिल. आमचंच आहे ना. तुमचं म्हणजे आता आमचं आहे का ते बिल. नाव वर वाचा ना तुम्ही. शिवलाल टोयगोटेच नाव सांगितलं तुम्ही. ढाण्या उर्फ ढाण्या बा. पाहा ते लिहिलेलं आहे पूर्ण. पहा ना ते 45,500 रुपये बिल आहे तुमचं. पूर्ण कॅल्क्युलेशन करून दिलेलं आहे त्याच्यात. 45,000. हो 45,500 बापा इतकं बिल. इतकं कसं काय इतकं बिल. 45,500 म्हणजे अरे 45,500 म्हणजे लाखानं बिल होती इथं दादा. हो कटलर वेग आहे. का झेरॉक्स मशीन आहे इथं. किराणा दुकानात सामान आणला साखरे आणला. पाहा ते बिल पाहा लिहिलेलं आहे त्याच्यात. थाली किती घेतले तुम्ही. 15 थाल्या तुमच्या 1800 रुपयांना बोललो तुम्ही. तुम्ही तर म्हणे स्वस्त आहे म्हणे. तर ते 27,000 रुपये ते झालेले आहे पहा ते खाली. त्याच्यानंतर कॉफी 2 वेळ सकाळची आणि कालची 30 कट कॉफी आहे तुमची 6,000 रुपये 200 रुपये. पाणी त्यानंतर पाणी बॉटल 50 पूर्ण 50 गुणला 30 1,500 रुपये. त्याच्यानंतर खोली भाडा आहे त्याच्यात लिहिलेलं खाली. 3 रूम केलेले आहेत तुम्ही 3,000 रुपयाला 9,000 ते. आणि आपला सर्व्हिस चार्ज बाकीचा 2,000 45,500 रुपये पूर्ण बिलकुल अॅक्युरेट बिल आहे ना भाऊ. तुम्ही पाहा बिल बरोबर नाही लावलं तुम्ही. पाहा तुम्ही आता ते बिस्लरी बॉटल 30 रुपये 15ची तर भेटते आमच्याकडे भाऊ. 5 स्टार आहे ना हे. पूर्ण रूमामध्ये एसी आहे. हे काय रस्त्यावरचं हे आहे काय कॅन्टीन आहे काय. 15-20 रुपये काय हे भेटणार आहे बॉटल. चार्ज असते त्याचा 30 रुपये जीएसटी येते सगळं धरून. भाऊ ते कॉफीला लावलं तुम्ही. पाण्यात जाऊ द्या बरं पाण्यात सोडले पैसे. पण ते हे म्हणलं कॉफी 200 रुपये कट कुठून 200 रुपये कशी काय. आज झालं वाटते नाही. हो काल तर लय मोठ्या गोष्टी सांगत तुम्ही. का दादा काय 200 एकर जमीन कुठं तुम्ही मुंबई पुणे घर आहे. ढाण्यावा काय कसं काय तुमचं काय बोलून राहिले तुम्ही. आज झाले का. मी बोललो काही. मी म्हटलं काही तुम्हाला त्याला नाही समजत. ते दिवाणचे आहेत माझे. रेट काय आहे ना 200 रुपये नाही 400 रुपयाचे आम्ही कॉफी घेतलेले आहे. ताज हॉटेलमध्ये गेलेलो. बिल झालं ना तुमचं 45. ठीक आहे काही हरकत नाही. 2 घंट्यात तुम्हाला ऑनलाईन पे होऊन दे ना. झालं आमची आता नाश्त्याची व्यवस्था करा. आम्ही आमच्या रूममध्ये बसतो. काय बोलता अंतराच्या येऊन जाईल तुम्हाला फोन पेन पैसे येऊन जाईल. आम्ही तर शिवला कुठं जुगाडला दादा. आम्ही बरं आहे नाही का 2 घंटे तरी सपाते आता. बरं झालं नाश्ता तरी भेटेल. बरं ठीक जेवणाच बोलून घ्या. शिवला खेपचं जेवण असंच मग तसं करा मग. 2च थाल्या द्या चौघाले. होऊन जाते आमच्या बरोबर. 2 थाल्या पाठवून द्या वर. ओके रूम मध्ये. बरोबर ठीक आहे काय हरकत नाही पाठवून दे तुम्ही. फक्त पैसे 2 घंटे दिल ना. पण तेच म्हणलं पैसे लागतील आता. तेच म्हणलं दादा आम्हाला लग्नाला जायचं आहे. 1-2 वाजता लग्न लागते. इतका वेळ तिथे बसायचं का. मग कसं माणसाला महत्व राहते काही जास्त वेळ अगोदर जाऊन बसलं तर. मग म्हणून इथं काहीतरी टाइमपास करायचा आहे. 2 तासानं अगोदर तुम्हाला बिल दिलं तर मग सोय होईल का. मग तेच म्हणलं ना. अजून राहिलं ना आमचं बाकी. नाही बाकी असो काही असो नाही पैसे वसूल करतो जाऊ देत नाही दणके खाली आज 100%. नाही तर मग इथं तरी राहते भाडे घासणं जाईल. हो ना ठीक आहे काही हरकत नाही तुमची इच्छा. हो चला बसा तुम्ही पाठवून देतो. बोल लक्षण बोल. काय म्हणतं काय निघाले काय तिथं साबा काय पोझिशन. निघालो ना 15-20 मिनिटं झाले. एसटी आता सध्या. हो आता काय म्हणते पोझिशन आलता फोन देईन. विचारूच नको ना. सगळे झुमऱ्यापासून सगळ्याला फोन आले. मग उचललेच नाही. हॅलो 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 बस तो सांगितलं तसं बस जाय तिकडे बा. आता काय पोझिशन आहे म्हणते मग काही आलं लक्षात ते. कसं काय झालं सर. आता काय सांगा काय करते काय नाही. आता आपण काय सांगा आता. हो काही ना काही पण ते आयडिया लढवून म्हणा. हो पाहू ना काय करते तो. आता त्याच्यासाठी फोन लावला तुले. आता झाबरू गिबरू आम्ही विचार केला याच्यावर की आता हे काय करतील बा पुढची स्टेप काय यायची. तर हे एक तर पयाचा प्रयत्न करतील. हो पहिलं तर शक्य नाही म्हणा तिथं पुरं CCTV आहे. हो त्याच्यानंतर जर काही झालं हो तर ते 100% एक तर लोकायले फोन लावतील ते मोठ्या लोकायले. हो आपल्या सोयऱ्या धैर्याला सगळ्याला फोन करून द्या. हो पाहिजे म्हणा बा. हो याचा फोन आला तर हो देऊ नका. कोणत्या बहाण्यानं कसंही करून ते पैसे काढू शकते बरं. हो लय खतरनाक खिलाडी आहे ते. हो तसंही होऊ शकते ते बहुतेक 100% काही ना काहीतरी हो करणार असते. काहीतरी फोन लावणार इकडे तिकडे खाजोडे म्हणा किंवा कोणाला फोन लावते ते. मग त्याच्यासाठी एक आपला मेसेज तयार केलेला आहे. ते सगळ्याच्या मोबाईलवर टाकून द्या. हो शिवलालचा मोबाईल हँग झालेला आहे. ते बा सायबर क्राईमवाल्यानं समजा हॅक केलेला आहे. हो त्याच्या मोबाईलवरून मेसेज करून ते लोकायला पैसे मागते बा. हो AI मधून आवाज काढते आणि लोकायला आपल्या सोयऱ्या धरायला पैसे मागते शिवलालच्या मोबाईलचा नंबरचा वापर करून. हो असा मेसेज टाकून द्या. आता हो आम्ही तयार केला तुमच्याच्यात टाकून देतो.
हा बरोबर, म्हणजे हॅक केला बा मोबाईल नाही का, त्याच्यावर मला लोकांना पैसे मागून राहिला. होते ना असं फेसबुक बाबा लय जणात झालेला आहे. रिपोर्टर पोलीस स्टेशन मध्ये आला ना त्याची. ठीक आहे मग तशी मग व्हायरल करून टाका, आपल्या सोयऱ्यातच करा फक्त, लय इकडे करू नका. बस आपले सोयरे तुमचे सासरे बाबा यायचे सगळ्याचे, किंवा सांगून द्या की याचा फोनही करा, फोन आला तर याला पैसे देऊ नका, हे दुसराच व्यक्ती आहे, शिवलालच्या नावानं पैसे मागते बा, असं सांगायचं. बरं ठीक आहे ना, हो बस ठीक आहे म्हणजे आता